श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 17 मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये तसं तर संकष्टी चतुर्थी ही येते, परंतु प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं। फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने व व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं। संकष्टी चतुर्थी ही भगवान गणपती बाप्पांना समर्पित असते। गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे दैवत आहे आणि त्यांना विघ्नहर्ता बुद्धी आणि शहाणपणाचं प्रतीक देखील मानलं जातं। चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन केले तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता देखील आहेत। त्याचप्रमाणे त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं। म्हणून अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मनोभावे भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना आपल्या हिंदू धर्मामध्ये करत असतात। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील या दिवशी केले जातात। तर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर तो उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु सकाळी आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे। हे पान आणल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचं 7 पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। आणि असं कोणत्या झाडाचं पान आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आणायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी किमान 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे। ज्यांना सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये करणं शक्य नाही तर अशांनी 12:30च्या नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तुम्ही संध्याकाळपर्यंत करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता। परंतु हे झाडाचं पान जे आहे तर ते तुम्हाला दिवस माळवण्याच्या अगोदर आपल्याला घरामध्ये आणून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही तरी इच्छा ह्या असतातच। आता अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आपण काही ना काही इच्छा ह्या मनामध्ये ठेवत असतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यामध्ये आपण खूप प्रयत्न कष्ट मेहनत देखील करत असतो। परंतु प्रत्येक वेळी कष्ट मेहनत प्रयत्न करूनही आपली काही वेळा इच्छा जी आहे तर ती पूर्ण होतेच असं नाही, कारण आपल्याला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही। परंतु या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या मनातील ज्या काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या नक्कीच पूर्ण होतील। मग तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, सोबतच मुलांची पतीची प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये भरभराटी व्हावी, कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल, जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही या उपायाने नक्कीच पूर्ण करू शकता।
आता सतत तुम्हाला जर एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल, मग शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल, शत्रूंमुळे तुमच्या महत्वाच्या कामामध्ये काही अडचणी येत असतील, समस्या तुम्हाला उद्भवत असतील, तरी सुद्धा हा जो अप्रभावी उपाय आहे तर तो उपाय तुम्ही करू शकता। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात। या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणूनच विशेष तिथींवरती आपण या झाडांसंबंधित काही उपाय सेवा जर केल्या तर ती दैवी शक्ती ही आपल्याला मिळत असते, प्राप्त होत असते आणि आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा, मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात। तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड। आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही किती प्रिय आहे। जास्वंदाच्या फुलाशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही असं देखील मानलं जातं की जो कोणी व्यक्ती मनोभावे जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करतो, गणपती बाप्पा त्या व्यक्तींवरती प्रसन्न होतात, त्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व अडी अडचणी, दुःख दूर करतात आणि म्हणून गणपती बाप्पांना फक्त एक जास्वंदाचं फूल प्रिय नाही तर या जास्वंदाच्या झाडाची पानं देखील नक्कीच प्रिय आहेत आणि चतुर्थीच्या दिवशी या पानांचा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। आता हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं पंचामृत टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ तुम्हाला पाण्याचा थोडासा शिलकावा देऊन तुम्हाला तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। यानंतर गणपती बाप्पांना सुगंधी अत्तर लावायचा आहे, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचा आहे। कारण पुरुष देवतामध्ये गणपती बाप्पाच असे आहे की त्यांना हळदी कुंकू हे अर्पण केलं जातं आणि ते त्यांना खूप प्रिय आहे। तर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। यानंतर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे, गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, सोबतच दुर्वांची जुडी देखील आपल्याला अर्पण करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी एक जास्वंदाचं पान आपल्याला लागणार आहे। ज्या झाडाला लाल फुलं येतात त्या झाडांचं पान तुम्हाला घ्यायचं आहे। पान घेताना ते कुठेही फाटलेला, तुटलेला, किडलेला नसावा, एक चांगलं पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबत तुम्हाला त्या झाडाची एक काडी देखील घ्यायची आहे। यानंतर हे पान आपल्याला देवघरासमोर आणायचं आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, त्याचा आपल्याला गंध तयार करायचा आहे। तुमच्याकडे जर गंगाजल किंवा गुलाबजल असेल तर त्यामध्ये तुम्ही हे ओलं करू शकता। त्यानंतर ज्या झाडाची आपण काडी घेतली आहे त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला त्या कुंकवाच्या साह्याने म्हणजे कुंकवाने तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा असेल, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तो ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती त्या काडीने लिहायची आहे। काडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुर्वाच्या काडीने सुद्धा लिहू शकता, मात्र तुम्हाला एकाच इच्छा घ्यायची आहे एका पानावरती। तर तुम्हाला जी काय इच्छा आहे तर ती अगदी थोडक्यात लिहायची आहे। जसं की आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही तर मुलांची प्रगती होण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, पतीची प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर शत्रुदोष नष्ट होण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी आणि किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, जसं की पैसा, धन अशा शब्दामध्ये तुम्ही त्या पानावरती लिहायचं आहे, इच्छा त्या पानावरती लिहायची आहे। यानंतर काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। प्लेट तुम्ही तांब्याची, पितळाची किंवा स्टीलची देखील घेऊ शकता। त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे। त्या तांदूळावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। हे जे जास्वंदाचं पान आपण आणलेलं आहे, घेतलेलं आहे तर ते पान ठेवायचं आहे। यानंतर ही प्लेट
आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे। त्या पानावरती तुम्हाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहे आणि एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे। यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण वाहून तुम्हाला पूजा करायची आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 108 वेळा ओम ग गणपतये नमः, ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते तुम्हाला पठण करायचं आहे। गणपती अथर्व शीर्षम पठण केल्याने आपल्या मनातील इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात। गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यावरती सोबतच तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे आणि हे गणपती अथर्व शीर्षम आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर तिथे तुम्ही वाचू शकता, पठण करू शकता। ज्यांना हे वाचणं पठण करणं शक्य नसेल कारण ते संस्कृत आहे, काही वेळा आपल्याकडनं शब्दाचा गलत उच्चार होऊ शकतो तर तुम्ही यूट्यूबला मोबाईलवरती लावू शकता आणि तुम्ही नुसतं ऐकलं पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे। यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून अगदी कळकळीने तळमळीने तुम्ही ज्या पानावरती तुम्ही इच्छा लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे तर ते तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे। संध्याकाळी 5 वाजल्यानंतर किंवा 4च्या नंतर तुम्हाला काय करायचं तर ते पान तिथनं उचलायचं आहे आणि त्या पानावर असलेल्या दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर तांदळावरती आपण हे पान ठेवलेलं होतं त्यातील 21 अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि ते तांदूळ देखील त्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहेत। या सगळ्या वस्तू त्या पानावरती ठेवून एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याने तुम्हाला पानासहित त्या वस्तू ज्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्या आहे। यासाठी हा आता बांधत असताना धागा कोणता घ्यावा तर कलाव्याचा धागा तुम्हाला वापरायचा आहे। पचरंगी सुताचा जो धागा आहे तर तो तुम्हाला वापरायचा आहे। पांढरा धागा वापरू नका, लाल पिवळा असलेला धागा वापरा आणि ज्यांच्याकडे कलाव्याचा धागा नसेल त्यांनी हळदी कुंकवाने थोडा तो लाल पिवळा करून घ्या आणि त्याने तुम्ही हे बांधू शकता। त्यानंतर तुम्हाला बांधून घ्यायचं। यानंतर हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी तुम्हाला हे जे पान आहे तर ते अर्पण करून यायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आपण ज्याप्रमाणे घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांची मंदिरामध्ये गेल्यावरती ही हळदी कुंकू अक्षदा वाहून दिवा लावून तुम्हाला पूजा सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हा जो उपाय केलेला आहे हे जे पान घेतलेलं आहे सोबत तर ते पान तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे। मनोभावे दोन्ही हात जोडून तुम्हाला कळकळीने प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझी ही इच्छा पूर्ण करा। ज्यांना रिझल्ट लवकर मिळाला त्यांनी नाही उपाय नंतर नाही केला तरी देखील चालणार आहे किंवा परत तुमची एखादी इच्छा असेल तर हाच उपाय तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय अशा पद्धतीने दुसऱ्या इच्छेसाठी करू शकता। पण जोपर्यंत तुम्हाला त्या उपायांचा फायदा होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हाच उपाय जरी केला तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करून बघा। नक्कीच त्याची तुम्हाला काहीतरी फरक हा जाणवेलच कारण मनापासून आणि अंतःकरणातून केलेली सेवा जी आहे तर ती नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्याला भगवंत त्याचं काही ना काहीतरी फळ हे नक्कीच प्राप्त करून देत असतात। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।